सुंदर विषय सांगितले. आता वाढ हे खाणं वाढवतात ना. हॅलो झालं वाढ झालं कात वाढव बस. हा बस सांभाळ बस. बुवाने दुबे दे चोबे मिश्रा खाली ज्या खाती एक झोपतो. पण बुवा तुला अभिमानाने सांगतो मी, लालबाग परळ ह्या ठिकाणी बरेचसे चाकरमानी रिटायर होऊन आलेले आहेत नाही का. लालबाग परळ गिरगाव बुवा 10 बाय 10च्या खोलीमध्ये अजून आपल्या कोकणातली 2 कुटुंबांना आणतात. 10 बाय 10च्या खोलीमध्ये एक खाटीवरती झोपता, एक खाटीपुढी झोपता. खाटीवरच्या खुडकुड केल्यानं खालतो वाकून काय बघित मराठी माणूस हा तो चोबे बी नाही का बायांचा घेऊन बसलो. एकदा इच्छित माझी बिगारला बारी होती, दादरला चढला आणि बांद्र्यापासनाची गर्दी झाली. मेला घुसमाटून त्याच्यात आणि ह्यो एवढो 1.5 फूट वरच्या हुकाकात त्याचा हात पोचाय ना. विरार गाडी आहे, हातच पोचाय ना. तो लटकनच राहत होता. म्हणतात तुला धरून राहतोय मी. आणि जे बोरवली पासना बांद्र्या अंधेरी पाहणा जे भाईया चढले वरती, भाईया चढले जो घुसमारलो होती घामा घुम झालो नसतो. घाम म्हणजे त्याच्या अंगात धारा लागली हो. आणि त्याच्या अंगात तर सण व्हायना. ह्यो गावचो रवलेलो सण व्हायना आणि लागलो खांजू खांजू. तो म्हणता खाज उठता ह्यो लागलो असो अचळ हात काढल्याने लागलो खांजू. हात तरी काढूची हिंमतच नव्हती. एवढी गर्दी तुफान गर्दी. त्या बरोबर विरार गाडीत चढवत नको यांना कसो बसो हात काढल्याने लागलो खांजू. खांजूक लागल्यावर तो बाजूचा भाई होतो तो भांडागलो. तुला क्या कर रहा है बोलतो खुजार आहे. अरे बघ पगले बोलतो तू तेरा खुजार नाही मेरा काय केले खुजार आहे बोलतो. म्हणजे एवढी गर्दी ना तिथे विरार गाडी. बाबा तुम्ही भाईंदरला कसे जाता देवदाने तो आमचा प्रवास नको तिकडलो. लय खतरनाक प्रवास तो बाबा. तू पुन्हा तिकडे नको प्रवासच नको तो. आणि कसले ते बाबा चढतात ते. हो अरच मेलो झालो त्याच्यात. पण बघा बाळांनो आता या ठिकाणी आपण लहान असतात त्या बाळांची फुगडी चालू आली. लहान असताना आपण कोण होता ना. आता ही मुलं बसले ही बेबी बसली आहे किती गोंडस आहे. आई पण तिचे कौतुक करणार. मी पण तसं काका एवढं सुंदर दिसते. लहानपण ह्याच्यापेक्षा सुंदर होतं. ती आई माझी नेहमी कौतुक करायची. आईच्या मैत्रिणी यायची त्या नेहमी कौतुक करायची. पांढरे तुझा मुलगा किती छान आहे ग, तुझा मुलगा किती छान आहे. आणि गाल वाढायचा आई मैत्रिणी येऊन. आम्ही याला घेऊन जावं का आई म्हणायची तुमका तो परवडणार नाही तरी पण मला घेऊन जावा. लहानपणी. आणि त्या दिवशी माझ्या दिवाळीमध्ये माघारणीच्या मैत्रिणी आल्या होत्या. ती माघारी सांगायची हो माझ्या मैत्रिणी आल्या हे घेऊन यावं जावा ते घेऊन यावं जावा. आणि जाताना एक जण म्हणतात तुझा नवरा किती छान आहे ग, तुझ्यासाठी किती बिचारा मेहनत करतोय. पण ती बायकोशी बोलली नाही एक दिवस घेऊन जावं म्हणून. अरे काय खरं आहे माणसात डोक्यात पडलं. हो म्हणजे जोक ना हकीकत आहे. आता माझा 1 जानेवारीला वाढदिवस आहे आणि 2 जानेवारीला योगायोगाने माझ्या माघारणीचा वाढदिवस आहे. यंदा 15 वर्ष झाली माझ्या संसाराला. गेल्या 2 जानेवारीला तिचा वाढदिवस साजरा केला 15 वर्षांनी. म्हणजे
त्या माझाही करायला नाही का, कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही कुठे ना कुठे फिरत असतो. आणि ह्या गेल्या 2 जानेवारीचा वाढदिवस साजरा केला. सगळ्या भजनी बुवांना बोलवलं, सगळी जोडप्यानी या म्हटला, जोडप्यानी या नाही म्हटलं, आम्हाला आशीर्वाद द्या. पण मी तुम्हाला खरं सांगतो, माझं दिव्यामध्ये एक छोटंसं फुलाचं दुकान आहे. म्हणून आता बुवांना माहिती आहे, मी वरच्यावर कार्यक्रमाला होतो, यात लोकांना माहिती आहे. तर मी काय केला, 15 वर्षांनी म्हटलं माझ्या माघारीचा वाढदिवस साजरा करायचा आहे. घरभर मी चाळीवर, मी बैठ्यात होतो, चाळीच्या गेटवरती फुलं टाकून सुरुवात केली. ती घरापर्यंत फुलाच टाकून घेऊन गेले सगळी. फुलाच फुला येणारे सगळे आशीर्वाद देऊ येणारी जोडपी सगळी फुलावरणाच यायची घरात. आणि ही घरभर फुला. सगळ्यांना बरा वाटला. वाढदिवस साजरा झालो आणि सगळी लोक निघून गेली. आणि जाताना याक जोडपा होता, ह्याच्यासारखा आता भांडत होता. ती त्याची बायको सारखी म्हणायची, हो तो बघा पेडणेकर, त्यांना म्हणा केस कापूक येणार नाही. पण आपल्या माघारने तो वाढदिवस त्या चाळीवरली घरभर फुला टाकून साजरा केला नाही. आणि तुम्ही म्हणा मेले म्हणा 10 वर्ष तुमच्या म्हणता संसाराचं गाडो ओढून आबाच्या होदलावडो म्हणता केक आणतास, मी म्हणता माझा वाढदिवस साजरा करतात. त्या पेडणेकर बुवानी बघा घरभर फुला टाकून म्हणता माघारने तो वाढदिवस साजरा केला. अगो गप बस. त्यांनी फुला टाकून वाढदिवस साजरा केला तर त्याच्यात मोठेपणा काय, त्याचा फुलाचा धंदो हा. म्हणून त्यांनी घरभर चाळीभर म्हणता फुला टाकून वाढदिवस साजरा केला. आपला धंदो कसलो हा, आपला धंदो मिरचेचो हा. करूया का म्हणता वाढदिवस साजरा. असं हसलं पाहिजे. असा थंडी वाढलेली आहे, पण हसताना समोरच्या खालच्या पाठीत डरकाळ पडला तर सांगायचा नाही. नवीन गा मागे तुझ्या. कारण कसं आहे बुवा, आता तू मगाशी माघारला सांगितलं, पण मी तसं वाईट सांगत नाही. कारण माझी लक्ष्मी आहे, आज तीच घर सांभाळते म्हणून आम्ही कार्यक्रम फिरवून करत आहोत. अहो यंदा बुवा, यंदा महिला वर्ग तिने दिव्यामध्ये चक्क पाककलेमध्ये एक भाग घेतला होता. पाककलेमध्ये माझ्या माघारीने भाग घेतला आणि तिचा चक्क नंबर आला. सुगरा नाही माझी माघारी, चक्क नंबर आला. मला फोन आला, पेडणेकर बुवा, मला काय झालं नाही म्हणता, तुमच्या माघारीने पाककलेमध्ये भाग घेतला होता म्हणता, चक्क 1 नंबर आलाय, तिचा सत्कार करायचा आहे. पण तिच्या सत्काराच्या अगोदर म्हणता तुमचं करूचो. तर म्हटलं माझो कशा, म्हटलं नको माझो नको. त्या आयोजकांनी माझ्या घरी बँजो पार्टी पाठवली आणि मला भाजीत गाजी उचलून स्टेजवरती घेऊन गेले माझा सत्कार करू. माझ्या घाववला नाही हो, म्हटलं माझं मन भरून दिला. हो म्हटलं पाककलेमध्ये भाग म्हटलं माझ्या माघारीने घेतला. ती सुगराना, तिचा नंबर आला, म्हटलं तिचा सत्कार करा. नाही बुवा, तिच्या अगोदर म्हणता तुमचा का सत्कार करतो. म्हटलं का नाही म्हणता, सत्कार ह्याच्यासाठी करूच, तुमची जी काय म्हणता माघारी बनवता आणि तुम्ही काय म्हणा खाऊन पचवतात म्हणून म्हणा तुमचा सत्कार. अरे बसला ना लय बोलण्यासारखा. रात्र पुरोची नाही पण झाला काय, माका सकाळी मंगला गाडी पकडूच्या आणि उद्या माका थांबार जाऊचा. हो त्या दिवशी साहेबाकडे गेले. साहेब गणपती साहेब म्हटला बघा रजा दे. तो म्हटला साहेब म्हटला पगार वाढव. म्हटलं आधी पगारासाठी ऍप्लिकेशन केले. तर मला साहेब पगार वाढव. तर तू म्हणतो तुम्ही काम क्या करताय. का म्हटलं बरोबर आहे, कारण 15 दिवस पण मी कामावर भरीत नाही ना. पगार वाढव म्हटलं त्यांनी बरोबर सांगितलं की तुम्ही काम क्या करताय. म्हणून गणपती म्हटला ओसो, यंदा ओसो होतो ना, आम्ही ओसो भरलो नव्हतो. तर म्हटलं ओशक म्हटला रजा म्हणून ऍप्लिकेशन केला. तर म्हटला साहेब म्हटला रजा द्या. अरे म्हणता तुम्हाला काम कोण करेगा. अरे म्हटलं नेमकी माझी भूमिका कशी आहे. पगार वाढव केले तर म्हणतं तुम काम क्या करताय. आणि आता रजा मागो केले तर म्हणतं तुम्हाला काम कोण करेगा. तो ओसो त्याच्या लक्षात येईना साहेब तो म्हणजे ओसा क्या होता है. तो मतलब गणेश जी भगवान आते हैं ना, उसके 2 दिन बाद में मतलब गौर मैया आती है और उसके सामने मतलब ओस नहीं कराता है. तो मतलब उसमें गांव में जाने की क्या जरूरत है. बोलता अपने ऑफिस में गणेश जी भगवान का मूर्ति है, उसके सामने वो ओसो ना. तो मतलब वैसा नहीं वो वास्ते, मतलब क्यों, मेरा मतलब सुपड़ा गांव में है ना. हाँ सुपड़ा, अरे सुपड़ ना वावतात ना. हर घर में भी एक ही नाम, हर घर में भी एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. बघा
530 वर्षांनी भगवंत प्रभू रामचंद्रांचं याच देही याच डोळे आपल्याला दर्शन मिळालं नाही का. घराघरामध्ये दिवाळी साजरी केली म्हणून म्हणतोय हर घर में भी एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का मेरे भारत का मेरे भारत का बच्चा बच्चा वो जब राम भूलेगा मेरे भारत शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही का आज या भगत कुटुंबांनी एक सुंदर वास्तू बांधून वास्तू पुरुषाचं पूजन हे बघा हे सण इथे साजरे केले जातात नाही का. मुंबईमध्ये तुम्ही किती करोडाचा बंगला घ्या गृहप्रवेश काय माहिती पडत नाही 10च्या नंतर सगळं बंद करूचा लागतात आणि बुवाने सांगितलं इंग्लिश मीडियम ये 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 अरे मगा तर तुझी वाट बघतो. रामकृष्ण जाधव नालियांकडून माझ्यासाठी ना रामकृष्ण जाधव यांच्याकडून हे 51 बार तुझ्याला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. महिला वर्ग इंग्लिश मीडियमला मुलांना घालू नका संवाद नाही पण आपली संस्कृती टिकवा. आता हे ह्या ठिकाणी भगत कुटुंब बसले आहेत त्यांनाही मुंबईची परिस्थिती माहिती आहे. माझी मुलं इंग्लिश मीडियमला होती पण त्या माझ्या मुलांपासून तुमका मी काय परिस्थिती निर्माण झाली ते सांगतोय. 2 वर्षाचे असले की त्यांना आपण इंग्लिश मीडियमला टाकतो. 2 वर्षाचे असताना आम्हाला डोंबिवलीला मुलांना नेऊन टाकावं लागतं शाळेत इंग्लिश मीडियम डोंबिवली. ते सकाळी 4 वाजताना व्हॅन वालो आहे ना खाली बिल्डिंगच्या खाली 4 वाजताना आणि येऊ तो व्हॅन वालो हॉर्न वाजव ना प्या प्या प्या. मग आऊस त्या पोटच्या झोपेत न उठे होता झोपेत ना अशी उचलणं बघोटी आणि ते का संडासामध्ये नेऊन ठेवणार
त्यांच्या का सांगा बाबू कर कर. बाबू म्हणतो मम्मी नाही झाला, मम्मी नाही झाला. बाबू कर कर, मम्मी नाही झाला. गाडीवालो खरे वाजवत होता प्या प्या प्या. बाबू कर कर, मम्मी नाही झाला. जरा कूद जरा कूद जरा कूद. नाही झाला नाही झाला. जोर लाव. ही मुलांची परिस्थिती आपण निर्माण केली आहे. अहो आपण काय शिकलो नाही का? आपणही शिकलो ना. अहो बुवा मला 10वी पर्यंत इंग्लिश माहित नव्हतं, 10वी पर्यंत. पण आता कस्टमर कामाला ना भाऊ, म्हणून शिकवा. इंग्लिश मिडियमचा हे फॅड आहे हो, काय नाही. इंग्लिश मिडियम मुळे इंग्लिश मिडियम मुळे मराठी मुलांना मराठी येत नाही. तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घ्या. तो इंग्लिश मिडियमला सकाळी 4 वाजता पिवळा. पण हे बघा, हे सण साजरे इथेच करतात. मुंबईत लग्न, मुंबईत पण जातात. मुंबईतला लग्न काय सकाळ डामडूम, सकाळ डामडूम, दुपारी टाकतो, रात्री सामसूम, लग्न सोपला. पण हे बघा आता मगाशी मी गोवा जेवायला बसलो, जेवणारे बसले होते आणि वाढणारे फिरत होते. भात घ्या भात घ्या, भाजी घ्या, खीर घ्या खीर घ्या. पण मुंबईत वाढणारे एका जागेवर असतं आणि खाणारे भिकाऱ्यासारख्या फिरत असतं. खाणारे भिकाऱ्यासारखं म्हणते का मग त्याला बुफे सिस्टम. हई ताट, ते मीठ, कोशिंबीर, भात, डाळ, फिरतात गोल ती भिकाऱ्यासारखी. धरून पडवून काढू गेले का ही कोणी पद्धत आणणार ती. लग्न म्हटलं की गावात लाडू 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 लाडू, नको नको नको. बाबा कंटाळले ते तुझ्या लाडूवा. हिला धरलो तू सोपं. वाटता पण पोरगी म्हणता घे, तो म्हणता घे घे, खाण्याला म्हणतात नको नको, तो म्हणता घे, तो म्हणता नको नको. बघा ही हेच सण आहेत गावचे, ही अशी मजा आहे हो. लग्नाला पण असत. लग्न ठरला, लग्न जमला की 8 दिवस नुसतो लग्न मांडव धुमाकूळ असता. असं मांडव सजलो, सारवण पडला की करवलेंची तारांबळ, यजमानीची तारांबळ. मग लग्नाचा दिवस उजाडता, मग हळदीचा कार्यक्रम चालू होता. पण बघा मुंबईत जी हळद करतात, मुंबईत आली हळद, ही कुणी मुंबईत पद्धत आणणार ह्यात काय समजत. आता हळूहळू गावात पण काढीला हो, 10 किलोची हळद आणतात, डिजे आणतात आणि रातभर हळद, रातभर हळद. त्याच्यात ना 5-50 किलो मटण, चिकन आणि पिणाऱ्यांका बियर वेगळी, क्वार्टरवाले का क्वार्टर वेगळी, गावठीवाले का गावठी. हो धुमाकूळ नसतो. पण तुमका सगळ्यांना हात जोडून माझी विनंती आहे, हात जोडून त्या हळदीचा फॅड बी नको, कुणी आणला नाही. आणि तुमका दुसरी एक गंमत सांगतोय, जो रात्री हळदी असता ना, रात्री हळदी, तो सकाळी लग्नात नसता. त्याची सकाळी आंधळ्यात घरी असता. आंधळ तो ना झोपलेलो ना म्हणजे जागो अर्धे वरात तिकड नाही. वरात नवरोग नेली की हो खळ्यात ना पांदीत उडी मारला. चाय चाय चाय. पण बघा एक लग्नाचं एक तुमका गमत, एक लग्नाची गंमत आहे मस्त सुंदर. अगदी या महिला वर्ग, ना पेटी ना पकवाद ना माई, काय सुंदर. आधी गोटीची थोडो आवाज माझो वाढवा, थोडो आवाज. सुंदर गीत म्हणतात. मग एक जण म्हणतात चमेलीच्या रोप्याखाली, चमेलीच्या रोप्याखाली शोभानवरी, काय गीत म्हणतात. एक जण तिकडे एक ना असे प्रत्येक ठरलेले असतात, काय करवले जेवण बनवित असतात. मग ते तिकडे तिकडली, मग तिकडनं सूर देणार.
दादा तू म्हणशी वैरी, दादा तू म्हणशी वैरी, दादा तू म्हणशी वैरी. आणि सध्या नवरी जुनावलेली आहे, 45च्या पुढेच गेले, रेंजच गेली, पोरगीच मिळत नाही. जो पोरगीच नाही मिळत आहे, कारण अशा नवऱ्या जुनावलेले तर त्या जुनावलेल्याचं लग्न जमताना त्या हळद लावतात. हळद लावताना एक जी म्हातारी आजी होती ती हळद लावू गेली, हळद लावू गेली ती झटकन म्हणतात जुनवड जुनवड गे, जुनवड जुनवड गे साया म्हटल्या बरोबर तिकडे एक भाग ढवळीत होती आजी. तिने ऐकला आणि तिने लगेच चालू केला, तू का कसं पाहिलं मग ती सांगता हळद लावताना हात लागलो, हळद लावताना हात लागलो. गाला 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 तू नको आता विचार करत राहू नको हय म्हणू. चाय दोन मोकळा होते, कारण काय लोकांचं इकडे माका ते ऍक्शन करते ती दिसत नाही त्यांना. म्हणून विचारतो महिला मंडळ बनतो नको नको तू बाजू कोण म्हणतो नको नको जेव्हा घ्या चाय घ्या चाय घ्या चाय थांबतोय झालं तर मी 2 मिनिटं थांबतो. जॉनी जागेच्या चालू केले तर चाय वापरून दुसऱ्या अंगात भगावतो. नाही जॉनी जागेत नाही शिल्लक ठेवते त्यांना चाय पिऊन झाले नाही काय. बघा पहिलं नवरो बाहेर जायचो, पण त्यावेळी ट्रक होता, ट्रकातनं आपण बाहेर जायचे. एका बाजू करवली असायचो, मध्ये रशीद बांधायचे, एका बाजू जल्स असायचे. नवरो कॅबिन मध्ये बसलेलो असायचो आणि नवरो दुसऱ्या गावात जायचो. पहिली प्रथा सांगते 10-15 वर्षापूर्वीची. तर गेल्याच्या नंतर जानवशेक एका ठिकाणी नवरो बसायचो. एकच सांगायचो वराड्यातलो मी पाकिट घेऊन येतो या की हो त्या गावात पाकिट शोधून गेलो की तो बांब लावूनच यायचो. तो खैसून घोसून यायचो देव जाणे, अख्खा वराड पियायचा त्यावेळी, एकटोच यायचो पिऊन. आणि बहिणीनं तुमका हात जोडून विनंती आहे, तुमचा लग्न जमलं तर तुमच्या मैत्रिणीचा बघवणार नाही. ती जी आमचो नवरो ज्या गावात गेलो होतो ती नवरी होती एका डोळ्यात कोणची बघायची लाडूची मागायची जिलेबी अशी. लग्न जमल्याबरोबर तिची मैत्रीण म्हणता साधलंच घे एक डोळ्याची, साधलंच घे एक डोळ्याची. एवढा फक्त आमच्याकडल्या करवलेने ऐकल्याने, कारण आम्ही नवरा गॉगल लावूनच घेऊन गेला होता. साधलंच घे एक डोळ्याची म्हटल्यावर आमच्या करवल्याने एकीने ऐकलं. मग ती काय गप बसणार, आता पेडले एवढं होतं मग करवले काय असते त्या करवले चालूच केला आमच्यांची दोन लग्नाक जाता लग्न लागता आणि नवरो निघता. मग दुसऱ्या दिवशी त्यांना घरी इल्याच्यानंतर 5 परतवार, त्याच्यानंतर पॉकेट फोडणं, हे ते ग्लास दुधाचा ग्लास तिचा पिक्चर मध्ये असतात, आपल्याला काय नसतात. तुम्ही असं कर्मानच धरू नको. पॉकेट फोडणे नंतर मग झाला म्हणतो हो नवरो. नंतर 8 दिवसांनी एकटोच विचारो नाकडा फोडता. नाकडा भारी बांधू कोण नसता त्याच्या बरोबर. लग्ना दिवशी गाला काय एक लावता, एक तो चिरो पुसता, एक बूट सांभाळता, एक छत्री धरता, एक सुटकेस धरता. 8 दिवसांनी विचारो एकटोच काम करता, भारी बांधू कोण नसता. 8 दिवस नवऱ्याची लय मजा असता. म्हणजे त्या काय लग्न गेलो तरी त्याच्या पाठना दोघे तिथे असतं, एकट्याक सोडायचो नाही म्हणतो. या लग्न मुंबईमध्ये आता हल्ली मुंबईमध्ये फॅशन निघाले, लग्न लागला की हॉलवरच हानिमूनला जातात. हॉलवरना अरे घरी यावा देवादिकाच्या पाया